नॅशनल ह्युमन राईट कमिशन. आता आपण सरळ बघूयात. आता याचं प्रत्येकाचं सेपरेट सेपरेट तर मिक्स नको करायला, नाहीतर सगळं मिक्स होऊन बसायचं आणि काही लक्षात राहील नाही, असं नको व्हायला. नॅशनल ह्युमन राईट कमिशन कायदा कोणता आहे? प्रोटेक्शन ऑफ ह्युमन राईट 1993 ला कायदा आलेला आहे बघा. त्यात चेअरपर्सन एक असतात, 5 हे मेंबर असतात, अजून 7 त्याच्यामध्ये एक्स ऑफिशियो मेंबर असतात. एक्स ऑफिशियो मेंबर कोण कोण असतात असा प्रश्न येऊ शकतो तुम्हाला. टोटल ह्याच्यामध्ये 7 अधिक 5 अधिक 1 असे 13 मेंबर असतात. 7 मेंबर एक्स ऑफिशियो कोणते असतात मग? नॅशनल कमिशन फॉर मायनॉरिटी, नॅशनल कमिशन फॉर वुमन, एससी, एसटी, ओबीसी, परत नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट म्हणजे एनसीपीसीआर आणि पीडब्ल्यूडी. हे सगळे विकर सेक्शनचे 7. हम 7 हे 7 आणि 5 12 झाले आणि चेअरपर्सन त्यांच्या डोक्यावर बसलेला एक चेअरपर्सन, असे 13 जण असतात. ह्युमन राईट 13 जण. खूप माणसं आहेत बघा. तुमच्या अधिकाराचं संरक्षण करण्यासाठी 13 जण आहेत. 13 जण एवढी माणसं कुठेच नाही, कोणत्याच बॉडीमध्ये नाही. 13 माणसं आहेत तुमच्या अधिकाराचं संरक्षण करायला बसलेले आहेत. ते कोण कोण आहेत? चेअरपर्सन 5 अधिक 7 असे टोटल 13. याला अपॉइंटमेंट कोण करतं रे? प्रेसिडेंट करतात. आता सिलेक्शन कमिशन सिलेक्शन कमिटी यांची फार इम्पॉर्टंट आहे. सिलेक्शन कमिटीमध्ये कोण कोण असतं इथं कन्फ्युज होतो आपण नेहमी. आता एकदाच क्लिअर करून घेऊयात. नॅशनल ह्युमन राईट कमिशन प्राईम मिनिस्टर, होम मिनिस्टर असतात. लोकसभेचे स्पीकर, आता इथं ट्रॅप आहे, इथं तुम्हाला फसवणार. राज्यसभेचे डेप्युटी चेअरमन असतात. राज्यसभेचे हे चेअरमन नसतात. राज्यसभेच्या चेअरमनला आपण फक्त तिथं बसवण्यापुरतं असते, त्यांचं कामच ते असते. आता कोणत्या कमिशन मध्ये तुम्हाला दिसत नाहीत बघा जास्त करून व्हाईस प्रेसिडेंट याच्यामध्ये आहेत का रे? नाही, कारण ते कॉन्स्टिट्युशनल पोस्ट आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात कॉन्स्टिट्युशनल पोस्ट आहेत, पण आपण त्यांना थोडंसं साईडला ठेवलेलं आहे अपॉइंटमेंट पासून वगैरे ऍडवाइससाठी. मग प्राईम मिनिस्टर, होम मिनिस्टर, लोकसभेचे स्पीकर, राज्यसभेचे डेप्युटी चेअरमन आणि लोकसभेचे आणि राज्यसभेचे लीडर ऑफ ऑपोजिशन हे सगळे कशामध्ये असतात? अपॉइंटमेंटसाठी आहेत, अपॉइंटमेंटसाठी. आणि कोण अपॉइंट करणार? प्रेसिडेंट अपॉइंट करणार, अपॉइंटमेंट कमिटी. ओके, हा लक्षात. किती जण आहेत रे? प्राईम मिनिस्टर एक, होम मिनिस्टर एक. आता ह्युमन राईटचा मुद्दा आहे ना, राईट. तुमचा जर ह्युमन राईटचा मुद्दा असेल तर होम मिनिस्टर आला पाहिजे. होम मिनिस्टर महत्वाचा माणूस आहे, बरोबर. आणि लोकसभेचे स्पीकर, राज्यसभेचे डेप्युटी चेअरमन, हे बरेच सगळे कव्हर केलेत बघा ह्युमन राईट मध्ये. आता टर्म किती आहे रे? सगळ्यांची टर्म एकदाच लक्षात ठेवूयात आपण. नॅशनल ह्युमन राईट कमिशन 370, स्टेट ह्युमन राईट कमिशन 370, सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन 370, स्टेट इन्फॉर्मेशन कमिशन 370. इथपर्यंत झालं बस, एवढं लक्षात ठेवा आतापर्यंत. आता त्यानंतर क्वालिफिकेशन बघूयात नॅशनल ह्युमन राईट कमिशनचं. काय क्वालिफिकेशन आहे? चेअरपर्सन जो आहे तो रिटायर्ड चीफ जस्टिस ऑफ इंडिया असला पाहिजे किंवा सुप्रीम कोर्टचा जज असला पाहिजे. चेअरपर्सन, कारण मोठा माणूस पाहिजे ना, ह्युमन राईटचा मुद्दा आहे, चेअरपर्सन करतोय आपण त्याला. तर रिटायर्ड चीफ जस्टिस ऑफ इंडिया किंवा सुप्रीम कोर्टचा जज असला पाहिजे. कोणाला माहिती आहे करंट अफेअर कोणा स्ट्रॉंग आहे? कोण आहे आता सध्याच्या कंडिशनला नॅशनल ह्युमन राईट कमिशनचं अध्यक्ष? आता आपण असं सेकंड टाइम केले बघा, की सेकंड टाइम असं केलंय आपण की सुप्रीम कोर्टचा चीफ जस्टिस, रिटायर्ड चीफ जस्टिस ऑफ इंडिया न निवडता सुप्रीम कोर्टचे जज निवडलेत, BVR सुब्रमण्यम. व्हेरी गुड, व्हेरी गुड. चलो आता पुढं कोण कोण? आता जे मेंबर आहेत त्याच्यामध्ये काय पाहिजे रे? सर्व्हिंग किंवा रिटायर्ड सुप्रीम कोर्टचे जज, सर्व्हिंग किंवा रिटायर्ड हायकोर्टचे जज, आणि 3 माणसं पाहिजे ज्यांना नॉलेज आहे किंवा एक्सपिरियन्स आहे ह्युमन राईट मधलं. असे ते 5 जण असतील. किती जण असतील? 5 जण असतील. 3 जण कोण? स्पेशल नॉलेज वाले 3 जण. 2 जण कोण? एक हायकोर्टचा जज, एक सुप्रीम कोर्टचा जज. मग तो रिटायर्ड असू दे नाहीतर सर्व्हिंग असू दे, आम्हाला काही घेणं देणं नाही, पण त्या लेवलचा माणूस पाहिजे आम्हाला. असे 5 जण झाले का? आणि रिटायर्ड सुप्रीम कोर्टचा जज. इथं मात्र चेअरपर्सनला मात्र नो कॉम्प्रोमाइज, नो कॉम्प्रोमाइज. काय कॉम्प्रोमाइज नाही? रिटायर्ड चीफ जस्टिस ऑफ इंडिया किंवा सुप्रीम कोर्टचाच जज लागेल, कारण नॅशनल ह्युमन राईटचा मुद्दा आहे आणि चेअरपर्सन आपण निवडतोय. आता सेंटर त्याची कंडिशन, टर्म्स अँड कंडिशन व्हॅरी करू शकत नाही. रिझायनेशन ते प्रेसिडेंटकडे देणार, कारण तेच अपॉइंट करतात, तर त्यांच्याकडे रिझायनेशन असेल. प्रेसिडेंट आपण रिमूव्हच्या वेळेस काय असेल रे? इन्सॉल्वन्सी, पेड एम्प्लॉयमेंट, इन्फॉर्मिटी, अनसाउंड माइंड, किंवा त्यांना काही शिक्षा झाली, जेल झालं किंवा मिसबिहेवियर केलं आणि ह्याच्यासाठी इन्क्वायरी बसेल, आणि इन्क्वायरी मात्र बाइंडिंग असेल. बघा अवघड केलं, युपी सारखं केलंय आपण. कशाचं? नॅशनल ह्युमन राईट कमिशनचं, कारण की ह्युमन राईटचा मुद्दा आहे. फ्युचर एम्प्लॉयमेंट नॉट अलाउड, फ्युचर एम्प्लॉयमेंट नॉट अलाउड. सेकंड टर्म अलाउड आहे, तुमच्या नॉलेजचा फायदा झाला पाहिजे. सेकंड टर्म अलाउड आहे, फ्युचर एम्प्लॉयमेंट नाही अलाउड. ओके, आता चला बघा स्टेट ह्युमन राईट कमिशन मध्ये कसं आहे. इथं 13 होते, इथं मात्र कमी. स्टेट आहे ना, छोटा आहे. स्टेट आहे ना, छोटा आहे. चेअरपर्सन आणि 2 मेंबर बाद झाले. स्टेटसाठी 2 मेंबर बाद झाले. एक चेअरपर्सन, 2 मेंबर. प्रेसिडेंट काय आता तिकडे वर प्रेसिडेंट अपॉइंट करायचे नॅशनल ह्युमन राईटला. इथं कोण करणार आहे? ऑफिस आहे, कोण करणार? गव्हर्नर करणार ना, गव्हर्नर करणार. सिलेक्शन कमिटीमध्ये कोण असणार? सेमच आहे, काही फरक नाही. फक्त एकच ट्रॅप आहे, एकच ट्रॅप आहे. लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आणि लेजिस्लेटिव्ह काउन्सिल, इथं विधान परिषदेचे स्पीकर असतात बघा. सेंटरला कोण असतं? सेंटरला असतात डेप्युटी चेअरमन ऑफ राज्यसभा. पण स्टेट ह्युमन राईट कमिशनला मात्र कोण असतं? स्पीकर असतात.
स्पीकर ऑफ लेजिस्लेटिव्ह काउन्सिल, म्हणजे ज्या राज्यामध्ये आहे त्या राज्यामध्ये, ओके, त्याच्यासाठी चेअरमन असतात. इथं तुम्हाला फसवतील, तिथं तुम्ही फसताल. तुम्ही म्हणता सेंटरचं आणि स्टेटचं सेम असायला पाहिजे. हे ट्रॅप लक्षात आले पाहिजे आणि हेच करायचं आपल्याला आता. हेच लक्षात घ्यायचे ट्रॅप. सीएम, होम मिनिस्टर सेम ह्युमन राईटचा मुद्दा आहे. परत लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचे आणि लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचे स्पीकर आणि लीडर ऑफ अपोजिशन दोन्ही हाऊस मधले. टर्म किती असते रे? 370 आपण बघितलेले. 370 टर्म आहे बघितलेले. आता क्वालिफिकेशन काय? सेमच क्वालिफिकेशन आहे बघा, कारण फक्त एक लेवल न खाली आलोय आपण. तिथं कसं होतं, रिटायर्ड चीफ जस्टिस ऑफ इंडिया होतं, आता रिटायर्ड चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट असेल. आणि मेंबर मध्ये काय असेल रे? मेंबर मध्ये कसं असेल, सर्व्हिंग किंवा रिटायर्ड हायकोर्टचा जज किंवा डिस्ट्रिक्ट जज, त्याला 7 वर्षाचा एक्सपिरियन्स असला पाहिजे. आणि दुसरा मेंबर असतो त्याला नॉलेज पाहिजे. नॉलेज पाहिजे कशाचं? ह्युमन राईटचं. मग चालतंय, त्यांना काय अडचण नाही. असे 3 जण, टोटल 3 जण असतात ते स्टेटमध्ये. आता चुकायचं नाही, फरक लक्षात आलेला आहे आपल्या, त्याच्यामुळे चुकायचं नाही. कंडिशन काय रे? परत चेंज होते का? नाही, मोस्टली कंडिशन परत चेंज करत नाहीत. रिझायनेशन कोणाला देणार आहे? आता बघा, इथं मात्र घोळ झालेला आहे. स्टेट ह्युमन राईट कमिशन मध्ये अपॉइंटमेंट किंवा केली गव्हर्नरनी आणि रिझायनेशन द्यायचं आहे प्रेसिडेंटला. हा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. सेम कुठं झालं होतं? स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन मध्ये पण कसं होतं, गव्हर्नरला रिझायनेशन द्यायचं होतं पण रिमूव्हल प्रेसिडेंट करणार होते. आता इथं असं झालं की रिझायनेशन पण प्रेसिडेंटला द्यायचं आहे, असं आपण आतापर्यंत बघितलंच नव्हतं कुठं. आता बघावं लागतंय. स्टेट ह्युमन राईट कमिशन प्रेसिडेंट हे करतात. परत सेम आहे इथं, जसं रिमूव्हल कसं आहे, जसं नॅशनल ह्युमन राईट कमिशनचं रिमूव्हल तसं सेम. फ्युचर एम्प्लॉयमेंट नॉट अलाउड. ठीक आहे, अशा रीतीने नॅशनल ह्युमन राईट कमिशन आणि स्टेट ह्युमन राईट कमिशन झालेलं आहे आपलं. आता सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन किती असतात रे मॅक्सिमम? त्याच्यामध्ये मॅक्सिमम 11 जण असतात. एक चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर असतो आणि बाकीचे 10 जण असतात. कोणत्या कायद्याने आलेला आहे? तुम्हाला प्रश्न येईल, कोणत्या कायद्याने आलेला आहे? आरटीआय ऍक्ट 2005. एमपीएससी ला खूप छंद आहे असं विचारायचा ऍक्ट वगैरे. तर 2005 ऍक्ट आलेला आहे. लक्षात ठेवा, मॅक्सिमम 11 माणसं असतात, इन्क्लुडिंग चीफ. ओके. आता सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशनर आहे, त्याच्या सिलेक्शन कमिटीमध्ये कोण कोण असतं बघा. इन्फॉर्मेशन आहे बघा, आता इन्फॉर्मेशन काढायचे कोणाची तरी किंवा इन्फॉर्मेशन द्यायचे, असं लक्षात ठेवायचं, म्हणजे आपल्याला लक्षात राहायला सोपं जाईल. ह्युमन राईटचा मुद्दा होता म्हणून तिकडे होम मिनिस्टर होते. आता बघूयात कोण कोण आहे तिथं. आपण कोण करते? प्रेसिडेंट करणार, ऑब्वियस आहे. सेंट्रलला प्राईम मिनिस्टर असणारच. मिनिस्टर नॉमिनेटेड बाय प्राईम मिनिस्टर. आता इथं हा किस्सा झालेला आहे. कोण आलेला आहे? पंतप्रधानांना जे आवडते मिनिस्टर आहेत ते त्यांना घेणार आहे. आता इथं होम मिनिस्टर घेतील का? नाही. माहिती काढायची, तुम्हाला पण कोणाची माहिती काढायची असेल, तुम्ही पण जवळच्या माणसाला बोलवता ना. तुमचा जो जवळचा असेल, कोण तुम्हाला विश्वासातला माणूस असेल, त्याला बोलवता. असं नाही की स्पेसिफिकली होम मिनिस्टर बोलवत. तर सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन लक्षात ठेवा, मिनिस्टर नॉमिनेटेड बाय प्राईम मिनिस्टर. फसवतील नॅशनल ह्युमन राईट कमिशन आणि स्टेट इन्फॉर्मेशन मध्ये, ते क्लिअर पाहिजे मुद्दा. लोकसभेचं इथं लीडर ऑफ अपोजिशन, असे 3 जणच असतात. इन्फॉर्मेशनच्या बाबतीत फक्त 3च आहेत. राज्यसभेकडे फिरकत नाहीत. प्राईम मिनिस्टर, मिनिस्टर नॉमिनेटेड बाय प्राईम मिनिस्टर आणि लोकसभेचे लीडर ऑफ अपोजिशन. इथं स्पीकर वगैरे कोणी नाही. सगळं लक्षात ठेवा ते. त्यानंतर टर्म किती आहे रे? 370 बघितले टर्म आपण. क्वालिफिकेशन काय? त्याला असं काही खास क्वालिफिकेशन नाही. पब्लिक लाईफ मध्ये त्याला माहिती असली पाहिजे थोडीफार. ऑफिस ऑफ प्रॉफिट वगैरे त्यानं घेतलेलं नसलं पाहिजे, किंवा तो MP MLA नसला पाहिजे, आपल्याला माहिती आहे त्या गोष्टी. कंडिशन कोण ठरवणार आहे? इन्फॉर्मेशनची सेंटर ठरवणार आहे. रिमूव्हल कोण करते? प्रेसिडेंट करते. सेकंड टर्म अलाउड नाही, अलाउड. सेकंड टर्म अलाउड नाही. स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनचं कसं आहे रे? सीएम सेमच. अपॉइंटमेंट कमिशन मध्ये कोण असणार आहे? सीएम असणार, मिनिस्टर नॉमिनेटेड बाय सीएम आणि लीडर ऑफ अपोजिशन इन लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. 370 आहे, सेमच आहे बघा. क्वालिफिकेशन पण, कंडिशन पण सेम आहे. आता मात्र रिमूव्हल मात्र गव्हर्नर करतील. इथं इन्फॉर्मेशनच्या बाबतीत रिमूव्हल गव्हर्नर कड असेल. ठीक आहे. सेकंड टर्म अलाउड नाही. सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन कोणत्या ऍक्ट आले? CVC, सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन. पहिल्यांदा आता तुम्हाला इथं फसवतील. सुरुवातीला म्हणतील ते की सुरुवातीपासूनच हे कायद्यानुसार आलेलं आहे, पण हे लक्षात ठेवा, इथं ट्रॅप आहे. ओरिजिनली हे रिझोल्युशन आलेलं होतं, एक्झिक्युटिव्ह ऑर्डरनं आलेलं होतं, गॅझेटनं आलेलं होतं. लक्षात ठेवा, एक्झिक्युटिव्हनं आलेलं होतं आणि नंतर याला CVC ऍक्टनं काय त्याचं बॅकिंग भेटलेलं आहे. हे लक्षात ठेवा, हा ट्रॅप आहे. त्याच्यामध्ये किती जण असतात रे? एक CVC असतो, 2 व्हिजिलन्स कमिशनर असतात. अपॉइंटमेंट मध्ये कोण आहे? व्हिजिलन्स आहे. व्हिजिलन्स ठेवायसाठी कोण महत्वाचा माणूस आहे? जसा तिकडं राईट साठी महत्वाचा होता, तसा इथं राईट व्हिजिलन्स साठी होम मिनिस्टर महत्वाचा माणूस आहे. आणि लीडर ऑफ अपोजिशन सेमच आहे बघा. फक्त इन्फॉर्मेशन आणि व्हिजिलन्स याच्यामध्ये एकच फरक आहे, होम मिनिस्टर आणि मिनिस्टर नॉमिनेटेड बाय प्राईम मिनिस्टर. तिथं त्यांनी इन्फॉर्मेशन काढायची होती म्हणून जरा विश्वासातला माणूस घेतला होता. आता सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनला त्यांनी होम मिनिस्टर डबल त्यांना घेतलेला आहे. कशासाठी? व्हिजिलन्स ठेवायचं ना. पोलीस यंत्रणा त्यांच्या हातात आहे. लॉजिकनं पण विचार करा ना तुम्ही, अख्खी पोलीस यंत्रणा त्यांच्या हातात आहे, त्याच्यामुळे होम मिनिस्टर. त्यानंतर टर्म कशी आहे रे? युनिक टर्म आहे. युनिक टर्म
465. आतापर्यंत आपण 665 बघितली होती, पण आता 465 सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन युनिक टर्म म्हणून लक्षात ठेवा. 465 याचं कंडिशन काय रे? सेम युपीएससी सारखं आहे आणि सेम युपीएससीचा कार्यकर्त्याला जसं काढतात मेंबरला तसंच त्याला पण काढणार आहेत. त्याच्यामुळं इथं सुप्रीम कोर्टची ऍडवाइस बाइंडिंग येते, त्याच्यावर कमिटी ते इन्फॉर्मेशन काढतील सगळं, मग सुप्रीम कोर्ट इन्क्वायरी करेल त्याच्यावर आणि मग तुम्ही त्याला काढू शकता. ओके, आता लोकपाल बघा, ह्याच्यावर पण प्रश्न येतो. लोकपालवर कोण आहे रे आता सध्या? लोकपाल कोण आहे? अजय खानविलकर हे लोकपाल आहेत सध्या. अजय खानविलकर हे लोकपाल आहेत. आणि काय कोणत्या कायद्याने आलेलं आहे? लोकपाल आणि लोकायुक्त ऍक्ट 2013. आता हे स्कॅन्डिनेव्हिया कडून घेतलेलं आहे आपण. स्कॅन्डिनेव्हियन मॉडेल आहे बघा आपले. मॅक्सिमम ह्याच्यामध्ये 8 मेंबर असतात, एक चेअरपर्सन असतात, एक चेअरमन असतात आणि 8 मॅक्सिमम मेंबर असतात. असे टोटल 9 जण असतात लोकपालमध्ये. आता हे जे सिलेक्शन कमिशन फार इम्पॉर्टंट आहे, सिलेक्शन जी कमिटी आहे ते फार इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये किती माणसं आहेत बघा? प्राईम मिनिस्टर आहेत, लोकसभेचे स्पीकर आहेत, लोकसभेचे स्पीकर, परत लीडर ऑफ अपोजिशन लोकसभेचे आहेत, लीडर ऑफ अपोजिशन लोकसभेचे आहेत, परत सीजीआय किंवा त्यांनी नॉमिनेट केलेला सुप्रीम कोर्टचा जज. युनिकच माणूस आला बघा लोकपालमध्ये. का रे? कारण इथं न्यायाचा विषय आला ना, न्याय आला की सीजीआय आले. आणि अजून इमिनंट ज्युरिस्ट, ज्याला की नॉलेज म्हणजे काय रे? कायदे पंडित पाहिजेत. कोण नॉमिनेट करणार? प्रेसिडेंट. आणि 4 माणसं 4 जणांच्या कमिटीच्या रिकमेंडेशननुसार हे इमिनंट ज्युरिस्टला हे करतात, अपॉइंट करतात ते. अशी एवढी माणसं आहेत बघा. प्राईम मिनिस्टर, लोकसभेचे स्पीकर, परत अजून कोण आहे? लोकसभेचे लीडर ऑफ अपोजिशन. इथं राज्यसभेमध्ये ते गेलेले नाहीत. इथं फसवतील तुम्हाला. लोकपालच्या मध्ये राज्यसभेत गेलेत का? नाही गेले राज्यसभेमध्ये. काय गरज नाही वाटली त्यांना लोकपालच्या बाबतीत. मात्र ते कोर्टामध्ये गेले. कोर्टातल्या एका माणसाला बोलवून आणलं, चीफ जस्टिस ऑफ इंडियाला. ते म्हणले चला आपण एक माणूस नॉमिनेट करत लोकपालला. आणि इमिनंट ज्युरिस्ट असे एवढे जण मिळून ते लोकपालला हे करतात. येतं लक्षात? टर्म कशी असते रे? 5-70. आता 70 का ठेवले असेल? लॉजिकली विचार करा. या नॅशनल ह्युमन राईट कमिशन, स्टेट ह्युमन राईट कमिशन काय ठेवले असेल 70 यांनी? कारण की हे जी माणसं रिटायर होत आहेत ही रिटायर झालेली माणसं परत अपॉइंट करणार आहे ना आपण, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट जजवाली. ही माणसं रिटायर झालेली माणसं आपल्याला करायची. म्हणून लॉजिकली विचार केला तर या नॅशनल ह्युमन राईट कमिशन, स्टेट ह्युमन राईट कमिशन, इन्फॉर्मेशन कमिशनर असतील किंवा लोकपाल असतील, ह्याची टर्म यांनी जास्त ठेवलेली आहे. 70 वय ठेवलेलं आहे, वय ठेवलं. मात्र टर्म 5 वर्ष लोकपालची आणि बाकीच्यांची 3-3 आहे. नॅशनल ह्युमन राईट, स्टेट ह्युमन राईट, सेंट्रल व्हिजिलन्स 3-3-3. येते लक्षात? आणि युनिक मुद्दा कोणाचा? व्हिजिलन्सचा युनिक मुद्दा 465. ये क्या बात हुई? 465 का केलं? आपल्याला लक्षात राहण्यासाठी केलं असेल त्यांनी, तुम्ही मात्र विसरू नका. 465 आपल्याला लक्षात राहण्यासाठी केले असं आपण लक्षात ठेवूया. सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन. तुम्ही विजिलंट आहे ना, तुम्ही विजिलंट असलं की काय प्रॉब्लेम येणार नाही. चला, अशा रीतीनं कोण आहे आता सध्या? कोण आहे लोकपाल आपलं? अजय खानविलकर सांगितलेलं तुम्हाला. आणि लोकायुक्त कोण आहेत रे? महाराष्ट्राचे लोकायुक्त कोण आहेत? संजय भाटी आहेत सध्या. नॅशनल कमिशन फॉर वुमन एकूण. आता ह्याच्यात छोटी छोटी इन्फॉर्मेशन आहे खाली दिलेली तुम्हाला, ती आपण एक 10 मिनिटांमध्ये फिनिश करून टाकूयात. फक्त याचं काय विचारतात? ऍक्ट विचारतात आणि कधीचा ऍक्ट आलाय तो विचारतात. डेट इम्पॉर्टंट आहे बघा ह्याच्यामध्ये, टेस्टमध्ये किंवा पीवायक्यू मध्ये तुम्ही बघितलं असेल, त्याचे कधी आले हे विचारतात. ते तेवढं इम्पॉर्टंट आहे. बाकी जास्त याच्यामध्ये इम्पॉर्टंट नाही आहे जरी तुम्हाला दिलं असलं तर. नॅशनल कमिशन फॉर वुमन कधी आलंय? 1990चा ऍक्ट आहे. 1990चा ऍक्ट आहे. आता बघा, वुमनचं 1990 ला आलंय आणि नॅशनल कमिशन फॉर मायनॉरिटी इकडे जे राईट साईडला मी दिले ते आलंय 1992 ला. 2 वर्षानंतर आले. वुमनच्या नंतर 2 वर्षांना मायनॉरिटी झाले. आधी वुमन, आधी महिला, आपण म्हणतो ना लेडीज फर्स्ट, आणि नंतर मायनॉरिटी 1992 ला. पहिल्यांदा ते नॅशनल कमिशन फॉर मायनॉरिटी ते एक्झिक्युटिव्ह रिझोल्युशन आलं होतं आणि नंतर मग त्याला स्टॅट्युटरी बॅकिंग भेटलेलं आहे. ओके, त्याची नोडल मिनिस्ट्री कोणते? मायनॉरिटी अफेअर. आता मायनॉरिटी म्हणल्यावर लॉजिकचा भाग येणार आहे, मायनॉरिटी असणार म्हणून. त्याच्यामध्ये पाठ करायसारखं काय आहे का? मायनॉरिटी मिनिस्ट्री. आणि वुमनच्या बाबतीत कोणती मिनिस्ट्री असेल रे मग? ते काय सांगायची गरज मला वाटत नाही. आणि तुम्ही पण ते ऐकणं म्हणजे बरोबर नाही म्हणणार, आम्हाला एवढं कमी समजतं. तर वुमनच्या बाबतीत मिनिस्ट्री ऑफ वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंटचे असणार, सेंट्रल गव्हर्नमेंटचे. परत आता नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट. आता चाइल्डची डेफिनेशन याच्यात आपण काय केली? 18 वर्षाखालील मुलगा म्हणजे चाइल्ड असेल, लहान बाळ असेल. आता या ऑटोनॉमस बॉडी, स्टॅट्युटरी जरी बॉडी असली तरी ऑटोनॉमस बॉडी, त्याच्यामध्ये चेअरमन असतात, 6 मेंबर असतात आणि याच्यामध्ये 3 वर्षाचा तुम्हाला टर्म दिली जाते. ओके, चेअरमनला 65 वय केले त्यांनी आणि मेंबरला मात्र 60 वय केलेलं आहे याच्या बाबतीत, चाइल्डच्या बाबतीत. आणि वुमनच्या बाबतीत कसं आहे? वुमनच्या बाबतीत एक महत्वाचा मुद्दा आहे, जे मेंबर आहेत त्या मेंबर पैकी आता आपण कसं केलं होतं रे नॅशनल कमिशन फॉर एससी एसटी मध्ये? एक महिला दिली होती ना, एक महिला दिली होती. आता आपण काय करू? महिलेच्या कमिशन मध्ये एक एससी एसटी वाला माणूस देऊया, म्हणजे बॅलन्स होऊन जाईल. बॅलन्स व्हायला पाहिजे ना, नाहीतर ओपनचे सगळे असणार, एससी एसटीच्या
व्यथा कोण मांडणार? त्या कम्युनिटीला माणूस पाहिजे ना. म्हणून तर एस सी एस टी हे लॉजिकली लक्षात ठेवायची गरज आहे तुमच्या. तर तुम्हाला प्रश्न चुकणार नाही. ओके, हे झालं रिव्हिजन. नॅशनल कमिशन फॉर वुमनची, चाइल्डचं झालं, मायनॉरिटी झालं. डन. आता आपण